श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. महाराज, मी रोज पूजा करतो. वर्षानुवर्षे हा नियम चालू आहे, पण अजून का देव काही प्रसन्न होत नाही? माझी पूजा त्याच्यापर्यंत पोचते की नाही? महाराजांचं उत्तर: जो पूज्य आहे त्याची आपण पूजा करतो. भगवंत पूज्य आहे. आपली पूजा भगवंतापर्यंत पोचण्यास आपण पूज्य झाले पाहिजे. मराठीमध्ये शून्याला पूज्य म्हणतात. आपण शून्य झाल्याशिवाय भगवंतापर्यंत पोचू शकणार नाही. आपण स्वतःला विसरलो तर शून्याकार होऊ. स्वतःला विसरून केलेली पूजा भगवंतापर्यंत पोचते. स्वतःला विसरण्यास प्रेम यावे लागते. प्रेम निर्माण होण्यास नामासारखा मार्ग नाही. नाम घेत पूजा करावी. प्रश्न क्रमांक 2. पूर्वी भगवंताने राम, कृष्ण आदी अवतार घेतले, पण सध्या जगात एवढे पाप वाढले आहे तरी भगवंत अवतार घेत नाही. याचे कारण काय? महाराजांचं उत्तर: सुष्टांचे रक्षण व दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. दुष्टांपासून ज्याचं रक्षण करावयाला हवे असे सुष्टच आता जगात पाहावयास मिळत नाहीत. तर मग भगवंत अवतार कसा घेणार? रावण, कंस वगैरे व्यक्ती फार जबरदस्त व साक्षात अहंकाराच्या मूर्तीच होत्या. अशा व्यक्तींच्या नाशाकरता भगवंताला अवतार घेणं जरूर होतं. पण आपण लोक रावण, कंसा इतके जबर नाही. आपला अहंकार आपल्यासारखाच मामुली, पण आपला नाश करण्याला पुरेसा आहे. तेव्हा आपल्यासारख्यांकरता भगवंताने आपले नाम ठेवले आहे. नाम हे सूक्ष्म आहे व शेतातील हरळीसारखा फार खोल गेलेला व सूक्ष्म असा असलेला आपल्या ठिकाणचा अहंकार नाहीसा करण्यास भगवंताचे नाम समर्थ आहे. तेव्हा हाच भगवंताचा नामावतार समजावा व सर्वांनी नामस्मरण करावे व शरणबुद्धीने राहावे. प्रश्न क्रमांक 3. भगवंत आहे असे मानणे म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: भगवंत आहे याचा अर्थ असा की ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत. त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहापैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करत आहे. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.